तुमची पण ही रेसिपी बऱ्याचदा फसली असेल तर चला मी तुम्हाला दाखवते. 2 वाट्या बेसन, पाव वाटी रवा, त्यानुसार चवीनुसार मीठ, 3 चमचे साखर आणि आपल्याला इथे खायचा फूड कलर म्हणजे येलो कलर आपण इथे वापरलेला आहे. 1.5 ग्लास पाणी घालून आपल्याला एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं. नंतर कढईमध्ये पाणी, लिंबाची काप, ताटाला थोडं तेल लावून मस्त गरम करायला ठेवा. नंतर 2 चमचे तेल घालून फेटा. नंतर इनो घाला. नंतर फेटा परत. नंतर खायचा सोडा घालून फेटा. असं 10 मिनटं फेटा आणि हातानेच फेटा. कुठं मशीनचा वगैरे वापर करू नका. पाण्याला उकळी आली की लगेच त्यामध्ये बॅटर घालून पटकन आपल्याला याची 15 ते 20 मिनटं फास्ट गॅसवर वाफ काढा. नंतर इथे फोडणी बघा. कढीपत्ता, मोहरी, जिरे आणि हिरव्या मिरच्यांची फोडणी देऊन घ्यायची. त्यात मीठ आणि साखर घालून हे पाणी उकळून घ्यायचं आहे आणि ती फोडणी आपल्याला ह्या ढोकळ्यावरती मस्त घालून घ्यायची. बघा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.